नमस्कार. आज आपण बनवूया खमंग चमचमीत अशा बटाट्याच्या काचऱ्या. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या. हे पहा, इथं आपण हे बटाटे एकदम बारीक पातळ असे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकत असाल. हे पहा, आणि ह्याच्या आता आपण काचऱ्या बनवायच्या आहेत. फार सुंदर ह्या काचऱ्या होतात. अगदी तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरीबरोबर पटकन काही भाजीला नसेल अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये ह्या काचऱ्या होतात. चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया. इथं काचऱ्या करण्यासाठी कोथिंबीर आणि लसूणाच्या पाकळ्या 3 ते 4 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. हिंग, जिरे, हळद, मोहरी, लाल मिरची पावडरची आपल्याला फोडणी करायची आहे. आणि एवढ्यावरच आपण ह्या काचऱ्या बनवणार आहोत. आता आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवूया. तेल छान गरम झालंय आपलं. जिऱ्याची फोडणी करूया. ठेचलेल्या लसूण पाकळ्या 3 ते 4 आपण घालायच्या आहेत. एक अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि छान अशी ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची. लसूण खरपूस होईपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे. या फोडणीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया. कोथिंबीरीची चव फार छान लागते अशी जेव्हा कोथिंबीर आपण काचऱ्यासाठी तळून घेतो. अप्रतिम चवीच्या ह्या काचऱ्या होतात बटाट्याच्या. जास्तीचा कोणताही मसाला न वापरता आज आपण इथं काचऱ्या बनवतोय. फार छान चवीच्या होतात ह्या. आता एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली मी. ही तिखट मिरची पावडर घ्यायची आपल्याला. आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण ठेवू शकता. आता हा जो बटाटा आपण चिरून घेतलेला आहे तो बटाटा घेऊया. अगदी झटपट होणारा पदार्थ आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये ह्या काचऱ्या होतात. अगदी ऑफिसच्या टिफिनसाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी तुम्हाला पटकन भाजीला काही नसेल तर अशा वेळेला तुम्ही ह्या काचऱ्या करू शकता. आणि याला पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे. पाणी न घालता हा बटाटा आपल्याला आता या सगळ्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. छान एक 5 मिनिटासाठी खमंग ह्या काचऱ्या आपल्याला परतून घ्यायच्या. ह्या संपूर्ण मसाल्यामध्ये आपण काचऱ्या परतून घेऊया. आपण मसाल्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर वापरलेली आहे. लसूण इथं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर लसूण घ्या किंवा बिना लसणाचे सुद्धा ह्या काचऱ्या अप्रतिम चवीच्या होतात. आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घेऊया. फक्त लाल मिरची पावडर आपल्याला इथं वापरायची. तिखट मिरची पावडर तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे वापरा. बाकी कोणतेही मसाले आपल्याला ह्या काचऱ्यामध्ये वापरायचे नाही आहेत. आणि थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घ्या. छान चवीची ह्या कोथिंबीरीचा स्मेल आपल्या काचऱ्यांना लागतो आणि अप्रतिम चवीच्या ह्या काचऱ्या होतात. आता एक 5 मिनिट झालेत बटाटा परतून आपल्याला. आता झाकण ठेवूया. गॅस एकदम स्लो करायचा आपल्याला. मंद गॅसवरती ह्या काचऱ्या एक 5 ते 7 मिनिटासाठी शिजून द्यायच्या आहेत. 7 मिनिटामध्ये ह्या छान अशा शिजतात. अगदी जास्तीत जास्त 5 मिनिट किंवा 7 मिनिट याच्यावरती ह्याला वेळ लागत नाही. बटाटा असल्यामुळे पटकन तो शिजतो. एक 2 ते 3 मिनिटांनी आपण झाकण उघडून पाहायचं आहे, कारण खाली लागण्याचा संभव असतो. आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे ह्याला. फक्त तेलावरती आपण काचऱ्या शिजवून घेतोय. तर थोडंसं झाकण उघडायचं आणि ह्या काचऱ्या पुन्हा एकदा परतून घ्यायच्या आणि झाकण ठेवून आणखीन 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे शिजून द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. पाहू शकत असाल तुम्ही. 1 ते 7 ते 8 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलं होतं. मध्ये थोडा वेळ झाकण उघडून आपण
काचऱ्या चांगल्या हलवून घेतल्या खाली करपू नये म्हणून. आणि पाहू शकत असाल खमंग अशा ह्या बटाट्याच्या काचऱ्या अप्रतिम चवीच्या होतात. अशा प्रकारे तुम्ही करून पहा, फार सुंदर होतात. अगदी ऑफिसच्या टिफिनसाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी पटकन झटपट होणारी ही भाजी आहे. थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. आणि अशा प्रकारे बटाट्याच्या काचऱ्या करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.